नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर इथं अर्ज वगैरे केलं असेल, त्यासोबत ठाणे महानगरपालिका किंवा DHS साठी प्रिपेरेशन करत असाल अथवा DMER साठी प्रिपेरेशन करत असाल, तर तुम्हाला जी काही लेखी परीक्षा होते, त्या लेखी परीक्षेमध्ये जवळपास कुठं 15 प्रश्न किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी 10 प्रश्न हे तुम्हाला या मराठी व्याकरणावर विचारले जातात आणि त्या मराठी व्याकरणामध्ये असे काही स्पेसिफिक टॉपिक आहेत, त्याच टॉपिकचे किंवा त्याच टॉपिकवर आधारित प्रश्न वगैरे त्या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळं सगळ्यात अगोदर त्यांचा अभ्यास करा. तर अशाच पद्धतीनं आज आपण काय करणार आहोत, जे की TCSनं आतापर्यंत जे काही PYQ विचारलेत असे टॉपिक जे की प्रत्येक परीक्षेत त्यांनी विचारलेत, ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आणि त्या अगोदर नवीन असाल अवश्य मला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही स्टाफ नर्स त्यानंतर GNM ANM साठी प्रिपेरेशन वगैरे करत असाल, तर आपले लेक्चर्स वगैरे आहेत, बॅचेस वगैरे ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत, जे की लाईफ टाईम तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबत या MFSU मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलाय कुठल्याही पदासाठी असो, तर त्यांच्यासाठी नॉन तांत्रिकची बॅच लॉन्च झालेली आहे. सो लवकरात लवकर ॲप डाउनलोड करून घ्या आणि बॅचमध्ये जॉईन व्हा. सो पाहूयात आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न. काय म्हटलंय की सत्यासत्य याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर कुठल्याही शब्दाचा समास जर ओळखायचा असेल तर त्या शब्दाचा काय करावा लागेल, विग्रह करावा लागेल. ओके. हा, याचा अर्थ काय होतो, सत्य म्हटलंय तर याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की सत्य आणि असत्य वगैरे. ओके, सत्य किंवा असत्य यांचा विग्रह केलास तर अशा पद्धतीने त्याचं अर्थ वगैरे होतो. आणि लक्षात ठेवा, जेव्हा या शब्दाचा विग्रह केल्यानंतर यांच्यामध्ये किंवा त्याच्यासोबत अथवा, ओके, अथवा आणि त्यानंतर वा, आता या सगळ्यांचे अर्थ एकच आहेत, ॲज इट इज जशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तर ते विग्रह करताना जर तुम्हाला हे 3 शब्द जर ॲड करावे लागलेत तर अशा पद्धतीनं तुम्हाला तो द्वंद्व समासाचं ते उदाहरण असतं. ओके, किंवा याला वैकल्पिक द्वंद्व समास सुद्धा म्हणतात, हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके, इन डिटेलमध्ये सांगतोय, काळजी नका करू. ओके. परत बघायला गेलं तर मध्यम पदलोपी समासाचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, त्यावरून तुम्हाला कळून जाईल की बटाटे भात. ओके, बटाटे भात. आता याचा जर विग्रह केलात तुम्ही तर याच्यामध्ये काय येतं, शॉर्टमध्ये लिहितो की बटाटे ॲज इट इज घालून केलेला भात. तर याच्यामध्ये जो काही हा बटाटे घालून केलेला भात, हे काय पदे त्याच्यामध्ये गाळलेली आहेत. ओके. याच्यामध्ये काय आहे, बटाटे घालून केलेला भात, ही जी आहेत घालून केलेला, तर ही पदे ज्या वेळेला वगळलेली असतात, ओके, किंवा त्याच्यामध्ये ती पदे येत नाहीत. ओके, तर अशा पद्धतीला मध्यम पदलोपी समास वगैरे म्हणतात. ओके. आणि तुम्हाला वाटत असेल आता इथं सत्य आणि सत्य काय येत नाही, तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2च अर्थ आहेत ना, एकतर सत्य असेल एकतर असत्य असेल, या व्यतिरिक्त दुसरं काही अर्थ त्याचा निघत नसतो. पण इथं बटाटे भात आहे, हे फक्त बटाटे आणि भात जर वेगळं केलं तर काहीही कळणार नाही. ओके, पण ज्या वेळेला तुम्ही घालून केलेला म्हणता तर तुम्हाला त्याचा परिपूर्ण अर्थ होतो. ओके, तर त्या पद्धतीचं आहे ते, इथं परिपूर्ण अर्थ झाला पाहिजे. परत तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय असतं की दुसरं पद महत्वाचं असतं. जसं की बघायला गेलं तर इथं जर घेतलात महादेव, एक उदाहरण घेऊयात, तर याच्यामधलं एक पहिलं पद हा महा आहे, त्यानंतर दुसरं पद देव आहे. ओके, तर याचा अर्थ काय होतो, महा म्हणजेच काय, महान. ओके, आणि असलेला कोण महान आहे, देव महान आहे. ओके, तर हा जो काही दुसरा पद महत्वाचा असतो त्याला म्हणतात तत्पुरुष समास. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला अव्ययीभाव समास विचारलं जातं तर याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. ओके, तर याच्यामध्ये एक तुम्हाला उदाहरण दिलंय, प्रतिदिन. ओके, दिन तर हे महत्वाचं नसतं, पण प्रति म्हणजेच प्रत्येक दिवशी. ओके, प्रत्येक दिवशी हा जो काही पहिला पद असतं ते या अव्ययीभाव समासामध्ये महत्वाचं असतं. ओके, विग्रह करा.
विग्रह केल्यानंतर तुम्हाला त्याची परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. परत इथं काय म्हटलंय की रणांगण या कादंबरीचे लेखक वगैरे कोण आहेत, तर रणांगण नावाची जी काही कादंबरी आहे तर यांचे लेखक कोण आहेत, तर लक्षात ठेवा विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली फार फेमस कादंबरी आहे जवळपास, ते त्यांनी लिहिली आहे 1939 मध्ये. ओके, 1939 मध्ये हे कादंबरी वगैरे लिहिली आणि याच कादंबरीला काय म्हणतात, मराठीतली पहिली आधुनिक कादंबरी म्हणतात. ओके, याला आपण लिहा मराठी भाषेतील ओके पहिली आधुनिक कादंबरी, शॉर्ट मध्ये लिहिलंय पाहून घ्या. आणि परत बघायला गेलं तर विलास सारंग यांनी काय केलंय की एक पद्धतीनं लघुकथा वगैरे त्यांनी काढलेल्या आहेत, जसं की त्यांच्या वेगवेगळ्या लघुकथा वगैरे आहेत. ओके, एनकिडो नावाची लघुकथा आहे. ओके, त्याच्यासोबत तटरक्षक नावाची त्यांची लघुकथा वगैरे आहे. परत कमल देसाई यांच्याबद्दल बोलायला गेलं तर त्यांनी सुद्धा खूप साऱ्या महत्वाच्या कादंबऱ्या वगैरे लिहिल्यात, तर त्यांच्यापैकी एक महत्वाची कादंबरी आहे काळा सूर्य नावाची. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि भाऊ पाध्याय, तर भाऊ पाध्याय यांनी काय केलं, एक पद्धतीनं वासुनाका नावाची कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, ही पण फेमस आहे. तर लक्षात ठेवा याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या नॉन टेक्निकलची जी काही बॅच आहे त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेत. तुम्ही कुठंही अर्ज करा, या म्हणून याच पदभरतीला नाही, तुम्ही कुठल्याही पदाला अर्ज करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं 40 प्रश्न कुठं 60 प्रश्न जे काही विचारले जातात मराठी व्याकरण, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, तर त्याचे सर्व प्रश्न त्याच्यामध्ये बॅचमध्ये उपलब्ध करून दिलेत. पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केले जातील. ओके, आणि ती लाईफ टाईम असणार आहे. जेवढे नोट्स अपडेट होतील ते सर्व तुम्हाला लाईफ टाईम मिळत जातील जोपर्यंत तुमची पोस्ट वगैरे निघत नाही तोपर्यंत. जर कुठलं डाऊट असेल, जर कुठली इन्क्वायरी असेल तर हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करून घ्या. आणि खाली लिंक दिलेली आहे ओके ॲप डाउनलोड करण्यासाठी, डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा अथवा कमेंट बॉक्स मध्ये चेक करा, मी पिन करून ठेवेन. परत माशी शिंकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ, तर माशी शिंकणे म्हणजेच काय, अडथळा येणे. ओके, कुठलंही कार्य चांगलं करत असताना एक पद्धतीनं आपण कधी कधी याचा प्रोनाऊन्सिएशन वगैरे किंवा त्याचा यूज वगैरे करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. ओके, हा, हे करता करता अचानक माझ्या या कामामध्ये माशी शिंकलं, असं या पद्धतीने म्हणू शकता तुम्ही. ओके, एक पद्धतीनं विघ्न वगैरे येणं. परत कार्य पूर्ण होणे म्हणजेच काय, याच्याशी निगडीत असलेला याला आपण काय म्हणतो, इतश्री होणे वगैरे म्हणतो. ओके, इतश्री होणे, हा हे थोडस इतश्री होणे वगैरे त्याला आपण म्हणतो, याच्याशी निगडीत हा झाला. त्यानंतर अस्वच्छता पसरविणे वगैरे, आता हे तर तुम्हाला आलं लक्षात, सिंपल पद्धतीने दुर्गंधी वगैरे. आणि बाकी बघायला गेलं तर हे विरुद्धार्थी आहे. ओके, शुभ शकून होणे याच माशी शिंकणीचा विरुद्धार्थी. परत बघायला गेलं तर बी पेरल्यानंतर कोंब फुटतो, निरोप भराभरा वाढतो. ओके, तर लक्षात ठेवा ज्या वेळेला दोन स्वतंत्र वाक्य, ओके, दोन स्वतंत्र वाक्य जे काही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत, ओके, जसं की समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय नी आणि वगैरे. ओके, या पद्धतीनं हे काय झाले, किंवा एवढंच लक्षात ठेवा समुच्चयाबोधक, हे थोडस याच्याबद्दल माहिती काढा. हा तुमच्यासाठी काय असेल, समुच्चयबोधक ॲज इट इज उभयान्वयी अव्यय वगैरे याच्याबद्दल काय करा, माहिती काढा. हा तुमच्यासाठी असेल होमवर्क. ओके, प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो आणि याच्या हे तुम्हाला टॉपिक 100% तर म्हणणार नाही, बट 99% यावर प्रश्न येईल. ओके, तुम्हाला फुकटचं व्यवस्थित सांगतोय, जेवढं होईल तेवढं समेटून घ्या. ओके, तर ज्या वेळेला समुच्चयाबोधक उभयान्वयी अव्ययांनी म्हणजे जसं की नी किंवा आणि या दोघांनी दोन वाक्य जर एकत्रित जोडली गेली तर त्याला म्हणतात संयुक्त वाक्य. ओके, जसं की बी पेरल्यानंतर कोंब फुटतो. ओके, आणि नी इथं आलंय ना, रोप भराभरा वाढते. ओके, तर हे संयुक्त मध्ये वळतं. आणि ज्या वेळेला ओके, ज्या वेळेला एक पद्धतीनं एकच वाक्य वगैरे असतं बघा, बी पेरल्यानंतर कोंब फुटतो, हा जर एकच वाक्य जर दिला असता तर तो केवल वाक्य होतं. आणि याच नीच्या जागी, ओके, नीच्या जागी समजा कारण, ओके, किंवा याच्यामध्ये जर, तर, ओके, किंवा एक पद्धतीनं म्हणून. ओके, तर अशा पद्धतीचे जर
याच्यामध्ये जर ऍड असतील ओके, तर याच्या पद्धतीने जर जोडलं तर त्याला म्हणतात मिश्र वाक्य. ओके, सो लक्षात ठेवा जेवढं होईल तेवढं. ओके, हा बी पेरल्यानंतर कोंब फुटतो, त्याच्यानंतर ॲज इट इज, किंवा याच्या व्यतिरिक्त अजून बघायला गेलं तर मी चांगला अभ्यास केला म्हणून मी पास झालो. ओके, हा, किंवा कारण मी अभ्यास केला, मी पास झालो कारण मी अभ्यास केला, या पद्धतीनं ते तुम्ही म्हणू शकता, ते मिश्रमध्ये वळतं. ओके, एकदम सिंपल आहे. जेवढं होईल तेवढं सोपे सोपे टॉपिक बाजूला करा, मग लास्टला हार्ड लेवलला करा. परत इथं काय म्हटलंय की सदाकडून झाड तोडलं गेलं तर प्रयोग ओळखा. आता बघा, प्रयोग नावाचा हा टॉपिक तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जाईल, त्यामुळे हा टॉपिक क्लिअर करून घ्या. ओके, हा, तर बघा, ज्या वेळेला आता बघा एखादा वाक्य कशापाशा असतं, कर्ता असतं त्या वाक्यामध्ये, परत दुसरं असतं कर्म, आणि त्यानंतर असतं क्रियापद. ओके, आता याच्यावरच तुम्हाला एक छोटं लॉजिक सांगतो, ज्यावरून तुम्हाला कळून जाईल. कर्त्याला समजा प्रत्यय लागला, ने म्हणा, कडून म्हणा, ओके, ॲज इट इज, त्याला आपण आता प्रत्यय वगैरे तुम्हाला माहिती असतील. इथं बघा, हा झाला कर्ता सदा. ओके, झाड काय झालं कर्म, आणि तोडले वगैरे काय झालं क्रियापद वगैरे, तोडले गेले वगैरे. तर लक्षात ठेवा, सदा कर्ता झाला, कर्त्याला ज्या वेळेला हा कडून नावाचा प्रत्यय लागलाय ना, तर ज्या वेळेला फक्त कर्त्याला प्रत्यय लागतं त्याला म्हणतात नवीन कर्मणी अथवा कर्मकर्तरी. ओके, याला अजून एक नाव आहे की अजून परीक्षेमध्ये कन्फ्यूज नका होऊ, कर्मकर्तरी सुद्धा म्हणतात. ज्या वेळेला कर्त्याला फक्त अशा पद्धतीनं सदाने झाड तोडले, अथवा हा ॲज इट इज तुम्ही म्हणू शकता, किंवा सदाकडून झाड तोडले गेले. तर ज्या वेळेला इथं कर्त्याला हे प्रत्यय वगैरे लागतात पण कर्माला आणि क्रियापदाला नसतात, तशा स्थितीत नवीन कर्मणी अथवा कर्मकर्तरी त्याला म्हणतात. ओके, सो लक्षात ठेवा. आणि समापन कर्मणी बऱ्याच जणांना वाटत असेल, तर समापन कर्मणी कधी होतं, तर ज्या वेळेला एक पद्धतीनं क्रिया संपून जाते परिपूर्ण. जसं की यालाच घेऊयात, की याला म्हणू शकता की सदाचे. ओके, झाड तोडून झाले, झाड तोडून झाले, अशा पद्धतीनं एखादा कार्य संपल्याचं दाखवलं जातं, तर ते समापन कर्मणीमध्ये जातं. ओके, सो लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर कर्तरीमध्ये काय असतं बघा, आता इथं कुठलाच त्याला प्रत्यय वगैरे नसतं. इथं सिंपल असं वाक्य घ्या की सदा, ओके, ॲज इट इज झाड तोडतो. इथं कुठं कर्म आहे का, ने, ला, अशा पद्धतीने कर्म आहे का, नाही. तर ज्या वेळेला कर्ता कर्म याला क्रियापद प्रत्यय वगैरे नसतं, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. आणि याच्यानंतर भावी प्रयोग म्हणजेच काय, हेच सदाला, ओके, ॲज इट इज, किंवा सदाने, म्हणजेच या कर्त्याला सुद्धा ने लागला, कर्म जो आहे तो त्याला ला लागला, म्हणजेच दोघालाही ज्या वेळेला प्रत्यय लागतात, जसं की कर्ता कोण आहे सदा, त्याला प्रत्यय लागला ने, झाड काय आहे कर्म, यालाच प्रत्यय लागला ला, आणि तोडले. हा, तर अशा पद्धतीनं जसं येतं इथं ने आणि ला हे प्रत्यय कर्ता आणि कर्मला दोघालाही लागतात, तशा स्थितीला म्हणतात भावी प्रयोग. ओके, हे दोन लॉजिक ध्यान ठेवा आणि जेवढं होईल तेवढं व्यवस्थित प्रॅक्टिस करा या भागावर. परत खालीलपैकी कोणता शब्द धनुष्य शब्दाचा समानार्थी नाही, तर लक्षात ठेवा वल्लभ. ओके, याचा हा समानार्थी शब्द नाही. आणि बाकीचे वल्लभ म्हणजेच काय, एक पद्धतीनं जे काही पती, ओके, पती किंवा प्रियकर याच्यासाठी वापरण्यात येणारा हा शब्द आहे. व्हिडिओ थोडासा लांब झालाय, बट डोंट वरी, महत्वाचं आहे, पाहून घ्या. आणि परत चंद्रमौळी या अलंकारिक शब्दाचा, चंद्रमौळी म्हणजेच काय, गरीबाचं घर. ओके, गरीबाच्या घरालाच एक पद्धतीनं चंद्रमौळी वगैरे म्हणतात. हा, चंद्रमौळी म्हणजेच काय, की घरातून चंद्र दिसणे. ओके, म्हणजेच एखाद्या गरीबाचं घराचं छप्पर जर फाटलेलं असेल किंवा उघडं असेल तर त्याला चंद्र वगैरे दिसतं, तर त्यालाच चंद्रमौळी घर वगैरे म्हणतात. ओके, हा, बाकी आता हे श्रीमंताचं घर, यालाच आपण काय राजवाडा वगैरे म्हणू शकतो, किंवा याला अजून एक नाव आहे प्रासाद. ओके, हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि हे सर्व प्रश्न आलेले आहेत, जेवढं होईल तेवढं आलेल्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा.
परत कर्मधारय समासाचा प्रकार ओळखा. तर कर्मधारय समास हे तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडतो. ओके, म्हणजे मला कळू द्या, जेवढ्या तुमच्या जास्त कमेंट असतील तशा पद्धतीने मी सर्वांना हे अजून नवनवीन भाग वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध करून देईन. परत 7 हात लाकूड 9 हात ढलपी म्हणजे काय, तर अतिशयोक्ती करून सांगणे, म्हणजे अति चढून वगैरे सांगणे, आपण म्हणतो ना काय बात्या वगैरे मारतो त्या पद्धतीनं. ओके, हा अतिशय वाढून वगैरे सांगणे त्या पद्धतीने येतं. आणि बाकी संयोजकांनी प्रेक्षकांना बसवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर अशा पद्धतीचं आहे. तर याचंही उत्तर मला कमेंट करा, कारण का प्रयोग नावाचा टॉपिक मी तुमचा वर्क क्लिअर केलाय. सो व्यवस्थित जर काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या आणि बॅचेस वगैरे लवकरात लवकर जॉईन करा. ओके, धन्यवाद.